मित्रांनो 15,000 रुपयाच्या बजेटमध्ये मोठी बॅटरी, जबरदस्त परफॉर्मन्स आणि चांगला कॅमेरा असलेला फोन घ्यायचा असेल तर विवोने त्यांचा विवो T4X हा फोन लॉन्च केलाय। पण खरोखर या प्राइस सेगमेंटमध्ये हा फोन तुम्ही घ्यायला पाहिजे किंवा नाही हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। या फोनची सर्वात मोठी हायलाइट म्हणजे यामध्ये ज्या 6500 mAh ची मोठी बॅटरी दिलेली आहे आणि 44 वॉटचं फास्ट चार्जर जे आहे ते देखील याच्या बॉक्समध्येच मिळतं आणि तरी देखील हा फोन जो आहे अगदी स्लिम आहे। त्यामुळे जर का तुम्हाला एक मोठी बॅटरी असलेला फोन घ्यायचा असेल, दिवसभर बॅटरी बॅकअप टिकायला पाहिजे तर नक्कीच हा फोन तुम्ही घेऊ शकता। याचा जो बॅटरी बॅकअप आहे तो 1 दिवसापेक्षा जास्त आरामात टिकून जाईल आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगेल की 15,000 रुपयाच्या बजेटमध्ये हा सगळ्यात स्टाइलिश दिसणारा फोन आहे। याची जी डिझाइन आहे विवोच्या V29 सीरीज जी होती त्याच्यासारखीच दिसते आणि त्यामुळे अगदी स्टाइलिश आहे। बॅक साइडने जे त्याचं ग्लॉसी फिनिश दिलेली आहे आणि समोरून जर का आपण डिस्प्ले वगैरे बघितला तर बेजल्स जे आहे ते देखील अगदी कमी बघायला मिळतात। खालच्या साइडने थोडीशी चीन आहे, बाकी याचा जो डिझाइनचा लुक वगैरे आहे तो अगदी स्टाइलिश आहे। त्यामुळे डिझाइन आणि बॅटरी बॅकअप जर का पाहिजे असेल 15,000 रुपयाच्या बजेटमध्ये तर नक्कीच तुम्ही याच्याकडे पाहू शकता। आणि या प्राइस सेगमेंटमध्ये UFS 3.1 स्टोरेज देखील यामध्ये दिलेला आहे, जे की दुसऱ्या कोणत्याच फोनमध्ये बघायला मिळत नाही। आणि यामध्ये जे प्रोसेसर आहे त्याचा AnTuTu स्कोअर जो आहे तो जेमतेम 7 लाखाच्या जवळपास येतो। त्यामुळे या प्राइस सेगमेंटमध्ये जर का तुम्हाला परफॉर्मन्स देखील तुम्ही बघत असाल तर नक्कीच हा फोन जो आहे अगदी चांगला आहे। याच्यामध्ये तुम्ही BGMI खेळू शकता, म्हणजे तुम्हाला ज्यात नॉर्मल BGMI जो आहे तो देखील अगदी चालून जाईल। जर का तुम्ही नॉर्मल गेमिंग करत असाल तर त्याच्यासाठी देखील हा फोन तुम्ही घेऊ शकता। डेली लाईफमध्ये तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम जो आहे तो या प्रोसेसरमध्ये बघायला मिळणार नाही। त्यामुळे परफॉर्मन्सच्या बाबतीत देखील हा फोन या प्राइस सेगमेंटमध्ये अगदी चांगला आहे। आणि हो, एक छोटीशी गोष्ट आहे ती म्हणजे IP64 रेटिंग याच्यामध्ये दिलेली आहे, कारण बाकीच्या फोनमध्ये मित्रांनो या प्राइस सेगमेंटमध्ये IP52 किंवा IP54 रेटिंग बघायला मिळते आणि सोबतच मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन देखील दिलेलं आहे। त्यामुळे एखाद्या वेळेस जर का हा फोन अचानक पडला वगैरे तर तेथे देखील तुम्हाला फायदा होईल आणि पाण्यापासून थोडा देखील हा वाचू शकतो। त्यामुळे ते देखील एक चांगली गोष्ट आहे। सोबतच या फोनमध्ये ज्या 6.72 इंचचा फुल HD+ डिस्प्ले दिलेला आहे, जो की 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सोबत येतो। मात्र मित्रांनो हा जो फोन आहे हा LCD पॅनल सोबत येतो, AMOLED डिस्प्ले नाही। या प्राइस सेगमेंटमध्ये तुम्हाला काही फोन बघायला मिळतील त्यामध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्ले देखील दिलेला आहे। बट मित्रांनो तेथे काय होतं की काही बाकीच्या गोष्टींमध्ये मग कॉम्प्रोमाइज करायला लागतं। त्यामुळे जर का तुम्हाला सगळा ओव्हरऑल पॅकेज चांगला पाहिजे असेल तर याच्यामध्ये असलेला LCD डिस्प्ले जो आहे तो देखील चांगला आहे। व्ह्यूइंग अँगल तुम्ही बघितले किंवा ब्राइटनेस बघितला तर ब्राइटनेस देखील अगदी चांगला आहे। बट जर का तुम्हाला AMOLED डिस्प्ले पाहिजे असेल तर मग मित्रांनो हा फोन तुमच्यासाठी नाही, तुम्ही दुसरा ऑप्शन बघू शकता। बट ओव्हरऑल जर का पॅकेज बघितलं, बाकीच्या गोष्टी देखील मी तुम्हाला समोर सांगतो। त्यामुळे त्या प्राइस सेगमेंटमध्ये नक्कीच याचा डिस्प्ले जो आहे तो देखील चांगला आहे। आणि हो, आता विवोचा फोन म्हटल्यानंतर सगळ्यांना जाणून घ्यायचं की याचा कॅमेरा कसा आहे। तर मित्रांनो यामध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिलेला आहे, जो की अगदी मस्त फोटोज कॅप्चर करतो। 1x मध्ये पोर्ट्रेट शॉट जे आहे ते देखील याचे चांगले येतात आणि नॉर्मल फोटो जे आहे ते देखील तुम्हाला चांगले येतात। मग तुम्ही आउटडोर इनडोर कुठेही फोटो काढत असाल थोडंफार जे सॅच्युरेशन जास्त बघायला मिळतं। बट या प्राइस सेगमेंटमध्ये जे आहे हा जो फोन आहे याचा कॅमेरा देखील मला ॲव्हरेज चांगला कॅमेरा वाटला। सोबतच याच्यामध्ये तुम्ही 4K व्हिडिओ देखील रेकॉर्ड करू शकता, कारण EIS चा सपोर्ट येतो, त्यामुळे स्टेबल व्हिडिओज देखील रेकॉर्ड होतील। सो ओव्हरऑल जर का मित्रांनो या फोनकडे बघितलं तर याची जी बॅटरी आहे, बॅटरी बॅकअप अगदी चांगला आहे। सोबतच याच्यामध्ये परफॉर्मन्स देखील तुम्हाला चांगला मिळणार आहे। कॅमेरा जो आहे तो देखील इथे चांगला दिलेला आहे आणि डिस्प्ले जो आहे तो फक्त LCD डिस्प्ले आहे, AMOLED डिस्प्ले नाही। बाकी या फोनच्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या, याचा लुक असेल किंवा बाकीच्या जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। त्यामुळे जर का तुम्हाला एक ओव्हरऑल पॅकेज पाहिजे असेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची जी प्राइस आहे ती मित्रांनो विथ ऑफर हा 12,999 रुपयाला मिळणार आहे। 1,000 रुपयाचं डिस्काउंट असणार आहे आणि याची रेग्युलर नॉर्मल प्राइस जी आहे ती असणार आहे 13,999 रुपये। यामध्ये तुम्हाला 6GB 128GB व्हेरियंट मिळेल आणि 15,999 रुपयाला जे आहे 8GB 256GB हे व्हेरियंट तुम्हाला मिळेल। त्यामुळे 13,000 रुपयाच्या प्राइसमध्ये जर का आपण याला कन्सिडर केलं तर त्या प्राइस सेगमेंटमध्ये नक्कीच तुम्ही हा फोन घेऊ शकता। पण या व्यतिरिक्त देखील तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा, नक्कीच मी त्याचा रिप्लाय करेल। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।